विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माजी आमदार राजन तेली यांनी ठाकरे सेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतरच आता पुन्हा एकदा त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतं. अगदी उद्धव ठाकरेंना देखील सिंधुदुर्गामध्ये हा धक्का मानला जातोय. आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आहेत. सर, काळातच त्यांनी राजन तेली यांनी ठाकरे सेनेमध्ये प्रवेश केला होता, काय सांगाल? खरं तर कालच्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये सावंतवाडी मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार इच्छुक होते. शिवसेनेचे तिथले कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते सुद्धा तळमळीने काम करत होते. परंतु काही नेत्यांनी राजन तेलींना शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आणि उद्धव साहेबांकडे घेऊन गेलेत आणि उद्धव साहेबांनी त्यांना तिकीट दिलं. परंतु पराभव झाल्यानंतर गेले वर्षभर तिथल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम तेलींनी केलं होतं आणि त्यामुळे गेल्या वर्षभरात आपण बघितलं असेल की सध्या त्यांच्या पाठीमागे जिल्हा बँकेचा चौकशीचा सर्वमेरा सुरू होता आणि या संदर्भात आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एखादी चौकशी सुरू झाली की त्यांना विरोधी पक्षाच्या लोकांना चौकशी लावायची आणि त्याला सत्ताधारी पक्षात घ्यायचं असा सर्रास प्रकार राज्यामध्ये सुरू आहे, देशामध्ये सुरू आहे. आणि त्याचाच प्रकार झाला. जिल्हा बँकेने काल नोटीस काढल्यानंतर त्यांच्यावर चौकशी लावल्यानंतर त्यांनी काल सत्तेत असलेल्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे सत्तेसाठी शिवसैनिक कधीच नव्हते आणि त्यामुळे यांच्या या राजकीय प्रवेशाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिवसेनेवर कुठलाही परिणाम होणार नाही याची मला खात्री आहे. राजन तेली काल असं एक प्रतिक्रिया देताना माध्यमांना असं म्हणाले की संघटना बांधायला संधी नव्हती तर एक जिल्हा प्रमुख करा अशी मी वारंवार मागणी करत होतो. दुर्दैवाने ते होत नव्हतं म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. नाही, खरं तर संघटना ही बांधणारी एका दिवसात संघटना बांधू शकत नाही किंवा एखादं पद असलं तर संघटना पद असेल तरच संघटना बांधता येते. त्यासाठी लोकांचं आपण दायित्व द्यावं लागतं. आज मी सुद्धा एक माजी आमदार आहे, माझ्याकडे सुद्धा कुठलंही पद नाही, परंतु लोकांचे प्रश्न घेऊन, संघटनेचे प्रश्न घेऊन आम्ही नेहमीच या जिल्ह्यामध्ये आवाज उठवत असतो आणि त्यामुळे निश्चितपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे राजन तेलींवर सुद्धा जबाबदारी देणार होते. परंतु गेल्या वर्षभरामधील त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह नेहमीच होतं आणि त्यामुळे त्यांनी प्रवेश घेतला आहे आणि त्यांच्या प्रवेशाला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही आता असं म्हणालात की त्यांच्या म्हणजे भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह होतं, पण मात्र ते मनापासून ठाकरे सेनेमध्ये होते की शरीराने होते आपल्या? नाही, ते खरं तर त्यांचा 10 वर्ष ते वेगळ्या पक्षात होते, भारतीय जनता पार्टी. त्याच्या आधीसुद्धा काँग्रेसमध्ये होते आणि त्यामुळे त्यांचा आणि आमचा राजकीय भूमिका किंवा राजकीय हे कधी एकत्र झालेच नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न आम्हाला नेहमीच पडायचा. आज त्यांनी तो निर्णय घेतला आहे, तो त्यांच्या दृष्टीने योग्य असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. तर एकेकाळी त्यांनी म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सावंतवाडीमध्ये सगळ्यात जुने म्हणजे राण्यांचे जुने सहकारी जे सगळ्यांना एकत्र आणले होते आणि एक पत्रकार परिषद घेतली होती. अनेक केसरकरांवरती आरोप देखील करण्यात आले होते, नारायण राणे यांच्यावरती देखील आरोप करण्यात होते. आता काय सांगाल? खरं तर या जिल्ह्यामध्ये आता राजकीय अराजकता कशा पद्धतीने झाली ते आपण बघित असाल की ज्यांनी नारायण राणेंवर आरोप केले, केसरकरांवर आरोप केले, ज्यांच्या मुलाने त्यांना जे पालकमंत्री आहेत नितेश राणे त्यांनी त्यांच्यावर जिल्हा बँकेच्या माध्यमातून गुन्हा नोंद केला, त्यांच्या विरोधात राजन तेलींनी सकाळी प्रेस घेतली आणि नारायण राणेंचे दुसरे मुलगे निलेश राणे आहेत त्यांनी त्यांना शिंदे सेनेमध्ये संध्याकाळी प्रवेश दिला आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सत्तात असलेल्या 2 पक्षामध्ये विकासाबद्दल, लोकांच्या प्रश्नाबद्दल कुठलीही भूमिका नाही, तर संघर्षाबद्दल सत्ता कोणाकडे जास्त येईल, कोणाला कशा पद्धतीने त्रास देता येईल याकडे जास्त लक्ष आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये राजकीयदृष्ट्या अराजकता निर्माण झालेली आहे. आता त्यांच्याच पक्षामध्ये शिंदेच्या पक्षामध्ये दीपक केसरकर देखील आहे त्याच्यामध्ये आणि दीपक केसरकरांच्या मांडीला लावून आता त्यांना राजन तेलींना काम करावं लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं देखील आरोप करण्यात आले होते की हे थंड हे आहे काय आपले आरोप करण्यात आले की त्यांच्यावर थंड दहशतवादी असा आरोप करण्यात आला. काय सांगा? नाही, या दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला राजन तेली आणि दीपक केसरकर देऊ शकतात. आणि आता जो प्रवेश केला आहे तो म्हणजे CBIची ससेमिरा जो लागलेला सध्या जिल्हा बँकेकडून, त्याच पार्श्वभूमीवर भीतीपोटी हा प्रवेश आहे. आता हे काय सगळ्यांना माहिती आहे की कशामुळे त्यांनी प्रवेश घेतला आणि कोणी त्यांना प्रवेश घेऊन दिला आणि या प्रवेशाच्या पुढच्या सत्ता संघर्षामध्ये काय प्रकार होईल हा येणारा काळ आपल्याला दिसेलच. नक्कीच पुढे येणारा जो काळ आहे तो मात्र सत्ता संघर्षाचा नक्कीच ठरवेल असा प्रतिक्रिया माजी आमदार वैभव नाईक यांनी देताना पाहायला मिळते.
अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.